चला परमाळे वर्सेस रेवंडे. परमाळे संघाकडून गोलंदाजी मार्च होती, येतोय तो दीपक आणि दीपकच्या चेंडूवरती फटका लेग्सच्या दिशेने खेचून काढलाय तो. अक्षयने पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचलाय. अक्षय यांनी पहिल्या मॅच मध्ये 20 चेंडूमध्ये 73 धावा कुठल्या होत्या. मात्र या अगोदरच्या सामन्यामध्ये रनआउट झाला होता. अगोदरच्या सामन्यातील झालेले सामन्यामधील सामनावीरचा पुरस्कार ज्याने जिंकलाय तो भरत यांना पुरस्कार देतील ते आनंदराव धनाजी मोरे यांच्या हस्ते. अनंतराव धनाजी मोरे यांच्या हस्ते सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. सामनावीरचा पुरस्कार भरत यांना. दुसऱ्या चेंडूवरती अक्षय याला क्लीन बोल्ड केलंय दीपक याने. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय दीपक याने. पुढचा चेंडू दीपक यांचा, आणखीन एक मोठा फटका मारलाय. फिल्डर येतोय, खाली येतोय. राजेश यांच्याकडून चुकी होते इथे. मात्र रनआउटच्या रूपामध्ये विकेट, आणखीन एक विकेट गमावली. किरण बाद होतोय. चला नेक्स्ट बॅट्समॅन रेवंडे संघाची धावसंख्या 6 वरती 2 बाद 6. सॉरी 7 झाला. धावसंख्या झाली 7. पुढचा चेंडू दीपक यांचा. आणखीन एक चेंडू हवेमध्ये आहे. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सावकार येतोय राजेशच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचली 11 वरती. या ठिकाणी आदरणीय केळेवाडी गावचे मंगेश सपकाळ यांनी आपल्या इथे भेट दिल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि स्टेजवर येऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आपण स्टेजवर यायचं आहे. मंगेश सपकाळ लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. आपला मानाचं श्रीफळ घेऊन जायचं आहे. मंगेश सपकाळ यांचा मंडळाच्या वतीने सत्कार होता, तर त्याने त्याचा स्वीकार करायचा आणि मंचावर यायचं आहे. मंगेश सपकाळ यांना आमंत्रित करतोय. आमचे मित्र मंगेश सपकाळ, केळेवाडी गावचे सुपुत्र, क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व मंगेश सपकाळ यांना आमंत्रित करतोय. आणि गणेश कदम, कडवेगावचे सुपुत्र, यांचाही सत्कार होतोय. त्यांनी मंचावर यायचं आहे. दुसरं षटक घेऊन येतोय राज मोरे. आणि फलंदाज आहे तो राजेश. इन फॉर्म
बॅट्समॅन आहे राजेश, लंबे कद का खिलाडी आहे आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची कडा घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र 2 धावा पूर्ण करतोय. गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेने स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय. धावसंख्या पोहोचली ती रेवंडे संघाची 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज राज मोरे. सामना करेल राजेश. राजेश याच्या बॅटमध्ये निघालेला परफेक्ट शॉट आहे हा. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. धावसंख्या झाले 20 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय राजेश मोरे यांचा. आणखीन एक फटका. बॅटची कडा घेतली आहे आणि सतीशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. सतीश याने उत्कृष्ट असा झेल पकडलाय. फटका फसला होता आणि एक मोठा झटका लागतो रेवंडे संघाला. मंगेश सपकाळ यांनी मंचावर यायचंय. त्यांचं स्वागत होत आहे. शाल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. दादासो लोरे खोत यांच्या हस्ते यांचा सत्कार होईल. मंगेश सपकाळ केळडी गावचे सुपुत्र. मंगेश सपकाळ आणि गणेश कदम कडवे यांनी मंचावर यायचं आहे. इथे मात्र गडी बाद होतोय. मंगेश सपकाळ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. फोटो काढायचा आहे. फोटो घ्या ना एक. धन्यवाद सपकाळ साहेब. पुन्हा एकदा राज मोरे यांचा चेंडू आणि चेंडू इथे मात्र फटका बसलाय आणि 100 कॅच पकडण्याचा प्रयत्न. पण सेकंड टाइमला कॅच पकडलेला आहे पंकजने. आणखीन एक झटका लागतोय. धावसंख्या झाली ती 20 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. नेक्स्ट बॅट्समॅन येतोय तो रमेश भोसले. शेवटचा चेंडू. जास्तीत जास्त रन करावे लागतील. शेवटच्या चेंडूवरती आलाय. स्ट्राइक घेतोय तो रमेश भोसले. इथे मात्र रनआउटचा चान्स होता मात्र फसलेला आहे. 2 धावा पूर्ण करतोय रमेश. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला मात्र असफल झाला. तिसऱ्या धावेला बाद होतोय गडी. 2 धावा. धावसंख्या रेवंडे संघाची झाली ती 22 धावा. मोरिया राजापुरी वर्सेस जिमनवाडी यानंतरचा होणारा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी इकडे यायचे. मोरिया राजापुरी चे कर्णधार आणि जिमनवाडी संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. चला रेवंडे संघ मैदानात स्पीडने दाखल व्हायचंय.
रेवंडे संघ जिमनवाडी संघाचे कर्णधार आणि मोरिया राजापुरी संघाचे कर्णधार टॉससाठी हजर व्हायचं आहे. राजापुरी संघाचे कर्णधार पाठवायचे आहे. टॉससाठी राजापुरी संघाचे कर्णधार. चला स्पीडअप घ्यायचं आहे. रेवंडे संघ थोडं फास्टली. बारा चेंडू आणि विजयासाठी आव्हान असेल 23 धावांचं. चला चला टॉस घ्यायचा आहे. राजापुरी वर्सेस जिमनवाडी. टॉस उडून घ्यायचा आहे. जिमनवाडी संघाचे कर्णधार राजेश मोहिते. चला टॉस घ्यायचा आहे. जिमनवाडी वर्सेस राजापुरी. जिमनवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. रेवंडे संघाचा पहिला गोलंदाजीसाठी गोलंदाजी मारतो तयार आहे. राजेश यांचा पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने. जोरदार अपील. जोरदार मगर पंचांनी फेटाळली अपील. चला स्पीडअप घ्यायचंय. एक्स्ट्राचा वेळ घ्यायचा नाहीये. पहिल्याच चेंडूवरती अपील जोरदार केली होती मात्र पंचांनी तो अपील फेटाळली आणि उरलेले 11 चेंडू 23 धावा. राजेश भोसले यांचा पुढचा चेंडू दीपक यांसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दीपक यांचा. इथे मात्र चेंडू विसावलाय सुरक्षित क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि मोठा धक्का लागलाय परमाळे संघाला. चला नेक्स्ट बॅट्समन. परमाळे संघाचा नेक्स्ट बॅट्समन पाठवायचा आहे. डावखुरा फलंदाज दाखल होतोय परमाळे संघाकडून. पंकज कदम. चला स्पीडअप घ्यायचंय फटाफट. जर पंकज कदम तयार होतोय फलंदाजीसाठी. राजेश भोसले पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्च वरती. 2 चेंडू आणि 1 विकेट. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्च वरती. राजेश भोसले सामना करेल तो पंकज कदम. पुढच्या चेंडूचा सामना आणि एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न इथं मात्र फसलेला आहे. 1 धाव पूर्ण केले. एका धावेने खातं खोललंय परमाळे संघाचं.
चेंडू आणि 1 धाव, 1 बाद, 1 अशी स्थिती परमाळे संघाची. चला रेवंडे संघ स्पीडअप घ्यायचा पटापट. पुढचा चेंडू राजेश यांचा सामना करेल तो सूरज. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालाय. चेंडू जातोय निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल राजेश यांची. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट आणि 1 धाव. एका धावेच्या मोबदल्यात 1 विकेट घेतले. पुढचा चेंडू राजेश यांचा आणि हा मोठा फटका मारलाय. फिल्डर खाली येतोय. आणखीन 1 विकेट. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे सूरजच्या रूपामध्ये. सूरज बाद होईल. चला नेक्स्ट बॅट्समॅन, पुढचा बॅट्समॅन यायचा आहे परमाळे संघाचा. चला स्पीडअप घ्यायचं जरा. पुढचा बॅट्समॅन यायचा आहे परमाळे संघ. चला सचिन धावत यायचं जरा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. सूर्य अस्ताच्या दिशेने गेलेला आहे. यानंतर 2 मॅच खेळवायचे आपल्याला. चला रेवंडे संघ जरा स्पीडअप घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस सांगायची गरज पडली नाही पाहिजे. चीन सामना करेल राजेश याचा. क्लीन बोल्ड केला इथे मात्र. अतिशय भेदक गोलंदाजी राजेश भोसले यांची. तीन विकेट घेतलेत राजेश भोसले यांची. भेदक गोलंदाजी. स्ट्राइक वर तो ओमकार आणि स्ट्राइक वर येतोय तो पंकज. गोलंदाज सज्ज होतोय साहिल. पंकजसाठी स्लो फुलटॉच बॉल. पूर्णपणे बीट झालाय पंकज. पाच चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 22 धावांचे आवश्यकता असेल परमाळे संघाला. अतिशय भेदक गोलंदाजी म्हणावी लागेल रेवंडे संघाकडून. आणखीन एक तेज तरार चेंडू आणि ते मात्र आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. पुढचा नेक्स्ट बॅट्समॅन यायचंय चला रेवंडे संघ स्पीडअप घ्यायचा आहे. आपल्या आपल्या जागेवरती थांबायचं आहे. चांगलं क्रिकेट खेळता आतापर्यंत तुम्ही. अतिशय चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन केलंय. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. तिसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज साहिल. चांगला फटका आहे. गॅप मध्ये फटका येतोय. फिल्डर इथे येतोय. 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करता येत. फलंदाज निखिल. धावसंख्या पोहोचली 3 वरती. साहिल यांचा पुढचा चेंडू. अतिशय भेदक
मारा पूर्णपणे बीट झालेत. एक धाव पूर्ण केले. दोन चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे परमाणी संघाला. अतिशय भेदक मारा गोलंदाजीचा रेवंडे संघाकडून. आणखीन एक चांगला चेंडू होता. तितकीच चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि ते मात्र मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करते रेवंडे संघ. फायनलच्या दिशेने वाटचाल आहे रेवंडे संघाची. पुढचा सामना होईल जिमनवाडी वर्सेस मोरया राजापुरी. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू जातोय आणि हा सामना मात्र जिंकलाय रेवंडे संघाने. आणि पहिल्यांदा रेवंडे संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. फायनल मध्ये धडक मारली आहे रेवंडे संघ. या सीझन मधील पहिल्यांदा रेवंडे संघ फायनल मध्ये धडक मारलेली आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे रेवंडे संघ. पुढचा फायनलचा सामना तुम्हालाच खेळायचा आहे याची दक्षता घ्यायची आहे रेवंडे संघ. चला लवकरात लवकर बाहेर यायचं आहे. आणि या झालेल्या सामन्यातील सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे राजेश भोसले यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आणि तितकीच दर्जेदार फलंदाजी सुद्धा केली होती. राजेश भोसले या सामन्याचा सामना ठरलाय तो राजेश भोसले. चला दुसरी सेमीफायनलची सुरुवात होती इकडे. जिमनवाडी वर्सेस मोरया राजापुरी. मोरया राजापुरी संघाचे फलंदाज दाखल होत आहेत मैदानामध्ये. भरत चला लवकरात लवकर स्पीडअप घ्यायचं आहे. फलंदाज मोरया राजापुरी